आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा हे कितीच आहे? 50 रुपये. आणि हे 20 रुपये. हे द्या. दादा इथे जवळपास एखादा आश्रम आहे का? नाही. आठवा ना दादा, लहान मुलांचा आश्रम. आज तर सांगितलं असतं ताई. हे घ्या, हे सामान द्या. हॅलो. हॅलो दादू, पोहोचलास का रे? नाही नाही, अजून नाही पोहोचलो. त्या नाहीसे रुद्र सरांनी गाडी दिली होती, म्हटलं राशनचं सामान घेऊन जाऊ. बरं, पोहोचलास की कळव. हा हो. हे घ्या. एक मिनिट. हो. हा, हे घ्या. हो, पोहोचतोय आम्ही आश्रमात. थांबा दादा. अहो ऐका ना, पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? हा, नंतर हे राहिलं ते राहिलं नकोय मला. काय काळजी करू नको. हा. हे काय तुम्ही खाल्लंच नाहीये काही? भूकच नाहीये तो. नाही जाणार. मग घेतलं कशाला सांगा मला तुम्ही. हा, अरे वाटलं होतं जाईल पण नाही संपणार. कोण खात नाहीये? ओरडू का मी? हे खात नाहीये. मी बिट्टी भूक नाहीये ना म्हणून. पण उष्ट टाकायचं नाही, नाही तर मग बाप्पा रागवतो. आई म्हणते की ताटातलं सगळं संपवायचं. बिट्टी पण भूक नाहीये ग. मी भरू का आजोबा? हो चालेल. घे.
अगदी आईसारखी आहे. घ्या. मला जर जात नसेल ना तर आई पण मला असंच भरवते. ये संपलं. आता बरं खाल्लं तुम्ही. भूक नव्हती ना, खाणं जात नव्हतं, मग आता कसं संपलं सगळं? अगं माझी नात आहे ती, आणि नातीने इतकं प्रेमाने खाऊ घातल्यावर जाणारच की नाही? नातीला नाही म्हणू शकतो का? काय बिट्टे? बिट्टे, आता ना आपण खूप मज्जा करायची. ओके? म्हणजे तुम्ही माझे फ्रेंड आजोबा झालात? येस. मलाही. माझं ऐकणार ना आजोबा? हो मग आता फक्त तुझंच ऐकणार, बाकी कोणाचं नाही ऐकणार. मग माझं एक काम आहे. काय काय काम होतं? पार्टनर आहे ना आईला खूप त्रास देतो. अच्छा, हो का? हो, आपण त्याला धडा शिकवूया. बरं ठीक आहे, मी रागावते आता त्याला, लगेच रागावते. नाही नाही नाही, त्याला रागवायचं नाही. आपण एक गंमत करूया. ओके? हा. पुन्हा गौरी जी, आपके हाँ, गौरी जी, आपके ये मुलाकात जमतंय. रुद्र पैठणकर, तुला हेही जमतंय. चला. हाँ. अरे याला काय झालं? कोणी आहे का बाहेर?
दार कसं काय लागलं? एक्सक्यूज मी, कोणी आहे का बाहेर? गौरीजी, तुम्ही आहात का बाहेर? गौरीजी, हॅलो रोहित सर. हॅलो गौरी, हा फोन कर. बरं. बोला गौरी. रुद्र सर, अहो तुम्ही भेटणार होतात ना? मी किती वाट पाहिली. भेटायचं आहेच गौरीजी, पण काय ना, मी इथे अडकून पडलोय. कुठे? माझ्या खोलीत. हे दारच उघडत नाही. गौरीजी, तुम्ही आहात ना बाहेर? मग दार उघडा ना. नाही, ते दार लॉक झालंय. फोनवरच बोला ना. तसंही तुम्ही 10 मिनिटच भेटणार होतात ना? बर. ये दूरी ये रात, कहनी थी एक बात, बस चाहिए एक मुलाकात. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह वाह वाह. ये दूरी काहे खत्म नहीं होती बे? तू हे गप्पस. हॅलो. आता पुन्हा नाही करणार ना हट्ट? ही चिटिंग आहे गौरीजी. ठीक आहे, मी आता बोलणारच नाही तुमच्याशी. आणि तू नळ बिघडवण्याची चीटिंग करतो त्याचं काय? नळ? हा नळ कोणता? अगं नळ नाही, पळ. आपण इथून पळूया. चल बाय. तुझं काय? मी नाही, मी शतपावली करतोय. झाली. ठीक आहे गौरी, पूजेनंतर दूर राहण्याची अट संपेल. पण आता तुम्ही वाट बघा. मी काही सहजासहजी बोलणार नाही तुमच्याशी. बघाच तुम्ही. अहो चंदूशेठ, काय करताय तुम्ही? आणि हे काय? हे आंब्याची पानं. हो, आवराना लवकर, उशीर होतोय. हा, हे अहो कुठे चाललात? तयारी करायला. कशाला? दिवाळी नाच. अहो चंदूशेठ, आज दिवाळी नाहीये. रोहित, तू कशाला कन्फ्युज करतोस त्याला? तुला माहितीये ना तो विसरतो. दिवाळीचं काय सांगतोस तू? अगं मी काही नाही बोललो. तू विचार नाही यांना. चंदू, आज काय आहे? काय सत्यनारायणाची पूजा आहे. बघितलंस? उगाच आपला बोलतोस तू त्याला. मी काय म्हणतो नंदाई, ते प्रसादच आपण बघून घेऊ. काही आपण वगैरे नाही, मी केलेला आहे शिरा.
आजोबा हे फूल किती छान आहे. हो बघ, जशी तू बाप्पाची फेवरेट आहेस ना, तसं हे फुल सुद्धा बाप्पांचं फेवरेट आहे. जास्वंदाचं फुल आहे हे. छान आहे की नाही? अरे चलो आपण दुसरी फुलं तोडू. कमा चला. का त्या कार्टीच्या मागे मागे करतात कुणास? काय बघावं लागणार आहे अजून. गौरी, खूप सुंदर दिसतेस तू. देवाची मनोभावे पूजा करा, सुखाने संसार होऊ दे तुमचा. खरंच तुम्हाला कोणाची नजर नको लागायला. नाहीतर माझ्यासारखं. श्वेताताई, तुम्ही पण बसा ना माझ्या बरोबर पूजेला जोडीने. काय झालं का? झालंच आहे. अरे वा, खूप छान दिसतेस गौरी. थँक्यू. बाय द वे, तू भरत दादांना फोन केलास? हो, आत्ताच बोलणं झालं. ग्रेट. गुरुजी, बाकी सगळं ठीक ना? हो. गुरुजी, आणखी काही लागणार आहे का पूजेला? नाही. गौरी, सगळी तयारी झालेली आहे. कशी दिसते मी? अरे एकदम मस्त, एकदम आईसारखी सुंदर. दोघी मायले की शोभतात. हो का? हो. हाच तो आश्रम तर नाही ना? बाहेर गेलेत वाटतं सगळे. माझी मुलगी इथेच असेल तर मला थांबायला हवं. मी थांबते.
रुद्र सर आवरलं नाहीत अजून? मी तुमच्याशी बोलते. गौरीजी, तुम्ही कधी आलात? मला वाटलं फक्त बांगड्यांचा आवाज येतोय. कालच्या गमतीमुळे रागावलात ना? कोण, मी? छे, मग काही बोलला नाहीत? कशाबद्दल? मी कशी दिसतेय हे नाही सांगितलं तुम्ही. साडी सुंदर आहे आणि कानातली शोभून दिसतात साडीवर. आणि मी? साडीचा चॉईस चांगला आहे तुमचा. रुद्र सर, तुम्हाला माहितीये आज माझे केस नंदाईंनी बांधून दिले. हो का? नंदाईनी करणं म्हणजे सगळं सुंदरच असतं. हे आहेच बेस्ट. हो, मला आठवलं. हा गजरा नंदाईसाठी आणलाय. मी देऊन येतो तिला. नाकावर सरळ सरळ राग दिसतोय. म्हणे राग नाही आला.